नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स आणि आजची ही बातमी आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोलीतून, जिथे आता सेनापती, सुभेदार आणि बाजी यांच्या पावलांनी जंगल गजबजले आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असणाऱ्या वाघांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने नावे देण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण चांदोली परिसराचे लक्ष वेधले गेले आहे। चांदोली राष्ट्रीय उद्यानातील STR-T01 वाघाला सेनापती, STR-T02 वाघाला सुभीना, तर कोयना वन्यजीव अभयारण्यात असलेल्या STR-T03 वाघाला बाजी असे नाव देण्यात आले आहे। याचबरोबर चंदा, तारा आणि नुकतीच कोयना परिसरात दाखल झालेली हिरकणी या 3 वाघिणींचा वावर वाढल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची एकूण संख्या आता 6 झाली आहे। वन्यजीव विभागाच्या माहितीनुसार येत्या काळात आणखी 5 वाघ या प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत। 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीत पालकांसह मुलांना चांदोलीत प्रत्यक्ष वाघ दर्शनाची संविभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे। पूर्वी चांदोलीत बिबट्या दिसतो का अशी विचारणा होत होती, मात्र आता चांदोली जंगलात वाघांचा नियमित वावर दिसून येत आहे। काही पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान प्रत्यक्ष वाघ दर्शनही झाले आहे। वाघांची संख्या वाढत असली तरी पर्यटकांसाठी दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे। शेवताई, झोळंबी, तांबे, उदगिरी येथे ट्रेकिंग मार्ग आणि मेडिटेशन सेंटर, जनीचा आंबा ते कंदाहार धबधबा दरम्यान बोटिंग सुविधा, तसेच डिसेंबर ते मे दरम्यान किमान 4 वेळा चांदोली महोत्सव आयोजित करण्याची गरज व्यक्त होत आहे। वाघांना अन्नाची कमतरता भासू नये यासाठी वन्यजीव विभागाकडून चितळ, सांबर यांसारख्या प्राण्यांचे संवर्धन केले जात आहे। तज्ज्ञांच्या मते वाघ हा जंगलातच राहणारा प्राणी असून मानवी वस्तीत येण्याची शक्यता अत्यंत कमी असते। त्यामुळे वाघांची संख्या वाढल्यास पर्यटनासोबतच स्थानिकांच्या उपजीविकेला मोठा आधार मिळणार आहे। स्थानिक नागरिकांना पर्यटक मार्गदर्शक, गाईड म्हणून प्रशिक्षण दिल्यास रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। इको टुरिझम अंतर्गत जंगल सफारी, निसर्ग पायवाटा, पक्षी निरीक्षण केंद्र, लाईट आणि साऊंड शो, पर्यटक माहिती केंद्र उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे। चांदोलीकडे येताना शिरारा नागपंचमी, अंबाबाई, ज्योतिबा, शेवताई मंदिर अशा धार्मिक स्थळांचा पर्यटनात समावेश केल्यास पर्यटकांची संख्या निश्चितच वाढणार आहे। तर मित्रांनो, सेनापती आणि सुभेदार यांच्या पावलांनी चांदोलीचं जंगलच नाही तर संपूर्ण परिसराचं भविष्य उजळण्याची चिन्ह दिसत आहेत। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।